आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे। आज पुरवण्या मागण्या आणि शोकप्रस्ताव सादर केला जाईल। विधानसभा आणि विधान परिषदेत दोन्ही सभागृहात 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या अनेक कल्याणकारी योजनांमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण येत असून विकास कामांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याची चर्चा आहे। त्यामुळे सरकारच्या धोरणांविरोधात विरोधक अधिवेशनामध्ये घेराव घालतील। सकाळी 10 वाजता विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक होईल। सकाळी 10:30 वाजता विधिमंडळ पायरीवरती विरोधक आंदोलन करण्याची शक्यता आहे। तर 11 वाजता विधानसभा कामकाज सुरू होईल। आज विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी ही बैठक होणार आहे। अधिवेशनातील मुद्द्यांवरती या बैठकीत चर्चा होईल। मवियाची ही बैठक अनेक अर्थांनी महत्त्वाची असणार आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात या मुद्द्यांवरती विरोधक सरकारला घेरणार आहेत। वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट देणं, 82 दिवसांनंतरही आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे। प्रशांत कोरटकरांकडून इंद्रजित सावंतांना धमकी दिलेली आहे। यावरूनही अधिवेशन तापेल। अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला जाईल। प्रशांत कोरटकरांकडून शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करण्यात आलं, हाही मुद्दा उपस्थित होईल। राहुल सोलापूरकरकडून शिवरायांचा अवमान झाला, त्या संदर्भातलाही मुद्दा उपस्थित केला जाईल। राहुल सोलापूरकरची सांस्कृतिक धोरण सल्लागारपदी नियुक्ती, हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी सर्वसामान्यांची लूट होतीये। तानाजी सावंतांच्या मंत्रिपदाच्या काळातील टेंडरला स्थगिती, आरोग्य विभागाच्या टेंडरमध्ये कथित घोटाळ्याचा आरोप, तानाजी सावंतांच्या मुलाची फसलेली बँकॉक वारी, यावरूनही जोरदार पद्धतीने विरोधक सरकारला घेरू शकतात। दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारचा चहापानाचा कार्यक्रम पार पडला। महायुतीच्या प्रमुख नेत्यांसह मंत्र्यांनी चहापानाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। तर दुसरीकडे विरोधकांनी चहापानाच्या या कार्यक्रमावरती नेहमीप्रमाणे बहिष्कार घातलेला होता। अधिवेशनाच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या नेत्यांची मात्र एक बैठक पार पडली। या बैठकीनंतर विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचंही स्पष्ट केलं। यावेळेला राष्ट्रवादीचे शिवसेनेचे सगळे नेते जे आहेत, आमदार आहेत, एकत्रित बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तिकडे चहापानाच्या कार्यक्रमासाठी सध्या आपण बघतोय मुंडे देखील उपस्थित होते। तर विरोधकांनी चहापानावरती बहिष्कार टाकतानाच महायुती सरकारवर मात्र जोरदार टीका केली आहे। पाहूयात। सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ह्या दोन्ही एकाच गाडीचे 2 चाक असताना या पक्षाकडे विरोधी पक्षाकडे सातत्यानं सापत्नतेची भूमिका सत्ताधारी पक्ष घेत असतो। मग विकासाचे प्रश्न असतील, अन्य प्रश्न असतील, विरोधी पक्षाच्या सूचना असतील, आणि याला कुठेही गृहीत धरलं जात नाही। आणि म्हणून आज आम्ही या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। कारण संवाद असायचा तर सगळ्या गोष्टीत असला पाहिजे, परंतु साधं सभासदांना बोलून न देण्यापासून जर सत्ताधारी पक्ष अशा पद्धतीने वागणार असेल तर मला असं वाटतं हा चहापानावर बहिष्कारच योग्य राहील, ही भूमिका आम्ही घेतलेली आहे। अर्थ नसलेलं अर्थसंकल्प, त्याच्यामध्ये काही अर्थ नसलेला असा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे असं जर मी म्हटलं तर त्याच्यामध्ये अतिशयोक्ती यासाठी सुद्धा होता कामा नये। मागच्या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदी, त्याच्या दिलेला निधी आणि खर्च झालेला निधी याची जर आपण सांगड घालण्याचा प्रयत्न केला आणि ढोबळ आहे, म्हणजे याच्यासाठी फार अर्थतज्ञ असण्याची गरज नाही। आकडेवारी आपल्या समोर आहे। राज्याचे मुख्यमंत्री हे अर्थतज्ञ आहेत असा आमचा आजपर्यंतचा समज होता, परंतु त्यांनीच जी काय सगळी आकडेवारी फिरवा करून जे सांगण्याचा मागच्या वर्षी प्रयत्न केला, याही वर्षी कदाचित तसाच प्रयत्न केला जाईल। हा एकत्रितपणाने आम्ही निर्णय घेतलेला आहे की ह्या सरकार जोपर्यंत संवाद स्थापन करत नाही, जोपर्यंत लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांना असलेले स्थान आणि त्यांना असलेलं महत्त्व त्यांना दिलं जात नाही, तोपर्यंत ह्यांच्या बाजूला बसणं, ह्यांच्याबरोबर चहा पिणं हे आम्हाला मान्य नाही। ह्या गुन्ह्यांना पाठीशी घालणाऱ्या, अपराध्यांना पाठीशी घालणाऱ्या
बलात्कार झाल्यानंतर ती पोरगी ओरडलीच नाही असं म्हणणाऱ्यांबरोबर बसणं आम्हाला शक्य नाही. त्यामुळे आम्ही या चहापानाच्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे तिन्ही मंत्री विरोधकांच्या निशाण्यावर असणार आहेत. विरोधक या तिन्ही नेत्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोर लावतील, तसा स्पष्ट इशारा ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी दिला. आज कृषी मंत्री जे आहे या राज्याचे, यांच्यावर माननीय न्यायालयाने दोष सिद्ध केलेला आहे. सुनील केदार महाराष्ट्राचे एक मंत्री होते, आमदार होते काँग्रेसचे, यांच्यावर जे आज गुन्हा शिक्षा ठोठावली गेली त्यावेळेस 24 तासाच्या आत त्यांची विधानसभा सदस्यत्व रद्द केलेलं होतं. आणि देशाचा विचार केला तर राहुल गांधींना सुद्धा हाच न्याय भारतीय जनता पार्टीनं किंवा लोकसभेनं लावलेला होता. तोच न्याय आत्ताचे जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांच्यावर दोष सिद्ध झालेला आहे. सरकारची फसवणूक केलेली आहे हे उघड आहे. आणि तेव्हा ज्याच्यावर दोष सिद्ध झालेला आहे अशा मंत्र्याला 1 सेकंद सुद्धा या राज्याच्या मंत्रिमंडळात राहता कामा नये. त्याचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे आणि त्यांना मंत्रिपदावरून ताबडतोब काढलं पाहिजे. पण तो सरकार उजळ माथ्यानं हे मंत्री फिरतायत. त्याप्रमाणे माजी कृषी मंत्र्यांची तर वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या समोर आलेल्या आहे. वेगळ्या पद्धतीनं बदल्या, वेगळ्या पद्धतीनं टेंडर्स, कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना फसवायचं, या सगळ्या गोष्टी सुद्धा माजी कृषी मंत्र्याच्या समोर आलेल्या आहे. हे सगळं होत असताना राज्यातील गुन्हेगारी आत्ताची जर बघितली तर त्याची स्थिती काय? परवाच्या दिवशी पुण्याच्या स्वारगेटमध्ये जी झालेली घटना आहे, या घटनेचा निषेध करायच्या ऐवजी राज्याचे गृहमंत्री ज्या असंवेदनशीलपणे बोलतायत की बलात्कार शांततेत पार पडला, हे काय वाक्य आहे? राज्याचा गृहमंत्री अशा पद्धतीनं जर बोलत असेल तर अशा मंत्र्यांशी मला असं वाटतं अशा मंत्र्यांना या मंत्रिमंडळात राहायचा कोणताही अधिकार नाही. इतकी असंवेदनशीलता मंत्री जर दाखवत असतील तर मला असं वाटतं जर आपण या सगळ्या गोष्टी विरोधी पक्षाला एवढा संवाद भूमिका घेत असाल तर मला असं वाटतं या अशा गृहमंत्र्याला मंत्रिमंडळात राहायचा कोणताही अधिकार नाही. तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावरनंही अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. यावरती मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. पहिली गोष्ट तर धनंजय मुंडेंच्या संदर्भात यापूर्वीच सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की क्लोज फॉर ऑर्डर आहे. क्लोज फॉर ऑर्डर असल्यामुळे त्याच्यावर कुठलीही भूमिका आज आम्हाला मांडता येत नाही. जो काही न्यायालय निर्णय देईल तो निर्णय आमच्यावर बंधनकारक असणार आहे. त्यामुळे त्यांनी न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच आपल्याला याची कल्पना असेल की त्यांची जी काही शिक्षा आहे ती सस्पेंड झाली. आता जो काही तो जो निर्णय असतो त्याला स्थगिती ही जर त्या ठिकाणी न्यायालयाने दिली तर त्यांच्यावर कुठलीच कारवाई करण्याची आवश्यकता नाही. ती स्थगिती जर न्यायालयाने दिली नाही किंवा उच्च न्यायालयाने दिली नाही तरच हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळे न्यायालयाच्या अखत्यारीत आत्ता आहे, क्लोज फॉर ऑर्डर आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर यावर उचित कारवाई ही केली जाईल.